समोरच्यांना सुद्धा पाहायला मिळेल। बोल 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 बजरंग बली की गोविंदा रे। हळू हळू खाली घ्या, थांबा, हळू हळू हळू, गोविंदा गोपाळा। आणि प्रसाद दहीहंडी फोडतोय, शाबास, हंडी फुटली आहे। हर तरफ है ये शोर, आया का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा। कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा। हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा। कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े। कृष्णाचीच रूप आहेत, बरोबर, कृष्णाचीच रूप आहेत। श्रद्धा सुद्धा आहे त्यांची कृष्णावरती। प्रसाद खूप छान बोलतोय की कृष्ण आपल्याला आशीर्वाद देतो। गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा, आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा। गोविंदा गोपाळा, नंदाचा कान्हा खाली ठिंगाणा, संगीताच्या गोपाळांचा रंग कुमळा, भाऊचा डोळा, रेखा दुधाचा पारा, हे नाक करायचा नाही होता, आला हात नरांचा गोविंदा। जरा 2 मिनिटं मी बोलल्यानंतर। खरं म्हणजे संकल्प प्रतिष्ठान हे नाव घेतल्यानंतर आपल्या मनात जी काही प्रतिमा उभी राहते ती प्रतिमा, आणि आमचे रविदादा यांची प्रतिमा इतकी मोठी आहे की हे प्रतिष्ठान इतकं मोठं झालंय की मला थोडं हंडीचं थर जसे वर वाढत जातात तशी याची प्रतिष्ठाही वाढत जाते। तर सगळ्यांसाठी शुभेच्छा। आणि गाणं त्यांच्यावर गाणार ना आता, तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरा, पालखीला नाचिन गुलाल उडवून, सैताच महिन्या मानाची हंडी चोर हंडी फोडून या कार्यक्रमाची सुरुवात करतायत
याकरता रघुनाथ नगर गोविंद पथकाचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो, कारण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा बहुमान जो आहे तो मिळवलेला आहे। अतिशय उत्तम अशी सुरुवात संकल्प प्रतिष्ठान आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार श्री रवींद्र पाठक साहेब यांच्या वतीनं या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। अतिशय भव्य दिव्य असा दरवर्षी होणारा हा सोहळा आणि याही वर्षी तो तितक्याच दिमागदार पद्धतीनं राज्यंजवर्ति संयुक्तं मन्दिनां योजितं मया दीपं ब्रह्माण्डदेवेशो त्रैलोक्यं दिविरापहं भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन कृष्ण कन्हैया लाल की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। स्वस्तिसुया विनाशाख्या धर्मकल्याण विनाशाने नागजाति करवीर रसाल पुष्पैः तिलवा प्रवाल तुलसी दल मंजरी स्वां पूजयामि जगदीश्वरी। प्रत्येक जण आपल्या घरात सण साजरो करता, पण समजा अनावधानान एखादा सण साजरो करूक मिळणार नाही तर अशा सगळ्यांका एकत्र सण साजरो करूक मेळाक होय याच्यासाठी प्रयत्न करणारा माणूस हो कोकणातलोच आसाक शकता आणि त्याचं नाव हा कार्यसम्राट आमदार रवींद्र पाठक। आता ते जर एवढा सगळं करतात तर मी कोकणातलो आहे आणि आमच्या कोकणची परंपरा खयच्या शुभ कार्याची सुरुवात आम्ही गाराण्यान करतो। बरा रवींद्र पाठक साहेब हे निस्वार्थ बुद्धीन एवढी वर्ष कामं करतात तर त्याच्यात आमचो खारीचो वाटो म्हणजे जसं रामाचो सेतू बांधलो तेव्हा ती खार थोडीशी ह्या घेऊन जाय ना वाळू म्हणून रामान असे पाठीवरसून हात फिरल्यानंतर ती 3 बोटा जी दिसतात ती तेव्हाची आहेत। आम्ही कित्येक वर्ष वाट बघतो संकल्प ही जगभरात प्रसिद्ध असलेली दहीहंडी ती दहीहंडी करणारो आमचो जो आता तो हो राम बाजूका त्याची कधी पाठीवरसून हात फिरत तो आज फिरलो
गेल्या वर्षी पण मी होतोय, दरवर्षी आम्ही येतो. कारण कसं की मालवणी माणूस हो बाहेरून काटेरी दिसलो आतून फणसाच्या रसाळ गऱ्यासारखं असतं, बाहेरसून कठीण दिसलो तरी आतून आडसारासारख्या पाणी असतं. आणि प्रत्येकात मालवणी माणूस म्हणजे आता तुम्ही जर कोकणात बघलात तर माका मालवणी भाषेचो, माझ्या भाषेचो, माझ्या मातीचो खूप अभिमान आहे. आणि तुम्ही खयच्याही क्षेत्रात गेलात तरी साधारणपणे 70 ते 75% आमचे मालवणी आहेत. त्यामुळे राजकारणात जा, अजून खय जा, राजकारण ढवळून टाकणारे पण मालवणी आहेत आणि राजकारण शांत करणारे पण मालवणी आहेत. आणि त्याच्यातलो आमचो एक शिवसेनेचो वाघ म्हणजे आमचे कार्यसम्राट आमदार रवींद्रजी फाटक. आता तुम्ही अशा माणसात पत्रकारात काहीतरी ह्याका मिळाला असताना मनान हो बोलता, नाही तर असं कोण बोलता फुकट कोण कित्या बोलात. तर कसा की फाटक साहेब यांचं जर ब्रँड उद्या चाललो तर आमच्यासारखे असंख्य मालवणी त्या ब्रँड खाली ताट मानेन जगाक शकतात. ह्या आमका स्वाभिमान आणि अभिमान मिळता. आणि आपलो एक मालवणी माणूस म्हणून आमची छाती फुगता, म्हणून आम्ही हय तुमका दिसतो. कारण मी मालवणी आहे, प्रणवराव राणे मालवणी आहे, दीपक वेदकर मालवणी, स्वतः मालक मालवणी, मागे अमीर हडकर मालवणी. बघा ना असा एक मालवणी काय करू शकता याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे संकल्प प्रतिष्ठान. लाडकी बहीण अप्रतिम अशी ही योजना लाडकी बहीण. पण मी मध्ये एक व्हिडिओ केलाय, केवळ लाडकी बहीण आणि लाडके भाऊ यांच्यावरतीच प्रेम न करता चाकरमान्यांचा सुद्धा लाड करणारा सरकार म्हणजे आमचा शिंदे सरकार. कारण प्रत्येक माणसान आता सांगाच शकणार नाही आपण, साधारणपणे लाख भराच्या वरती गणेशोत्सवाक जाणारे जे चाकरमानी आहेत ते सगळे AC बसने जातले. त्या सगळ्यांची व्यवस्था करणं ह्याच्यासाठी मन मोठा लागतं, ह्याच्यासाठी दानत लागतं आणि ह्याच्यासाठी दातृत्व लागतं. तर त्यामुळे दातृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व एकत्र असल्यानंतर जो एक बलाढ्य असो नेतो मुख्यमंत्री म्हणून मिळता ह्या सुख आमका. आणि त्यामुळे लाडकी बहीण असात, लाडको भाऊ असात, हे योजना सुरू झाले, बहिणींच्या खात्यात पैसे गेले. काही बहिणी म्हणजे ओळखी पाळखीचे फोन करतात, मग ह्यांच्यासारखे भाऊ लगेच फोन करतात, त्यांच्या खात्यात ते पैसे जातात. हे खरोखर कौतुकास्पद सगळे हे योजना असत. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी बोलतोय. कलाकार ही वेगळी गोष्ट आहे, कलाकारांचे हे तर पोशिंदे असतात, शिंदेसाहेब असतील ते पण कलाकारांसाठी कायम प्रयत्न करत असतात. पण मला एवढंच सांगायचं आहे की योजना अशा अनेक येतात, पेपरमध्ये वाचतो, दूरदर्शनला बघतो, म्हणजे मीडियामध्ये बघतो आणि त्या जातात विरून. पण अशा ही अशी योजना आहे की आज आली, उद्या जाहीर झाली, परवा लोकांना मिळाली. म्हणजे आमच्याकडे ना बरेचसे चित्रपट असतात, ते लिहिलेले असतात, ते डायरीतच असतं. एखादा चित्रपट घेता तो दिग्दर्शित होता डायरेक्शन, पण तो रिलीजच होत नाही. आणि एखादा असा होतो की इकडे चर्चा झाली, इकडे डिरेक्शन झालं, इकडे त्याचं सगळं पोस्टमॉर्टम आणि रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. तसा हा चित्रपट आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडकी भाऊ योजना हो खूप सक्सेसफुल अशी योजना आणि त्याचा आमचा अभिमान आहे सार्थ. तर खूप चांगली योजना. आज चाकरमान्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा देखील केलेला आहे. चाकरमान्यांसाठी म्हणजे आम्ही पण त्याच्यात दिलो ना, आम्ही पण चाकरमानी त्याच्यासाठी कोकण दौरा केला आणि साहेबांनी कोकण दौरा केला. म्हणजे ह्याचा अर्थ मी सगळ्यांना 100% छाती ठोकपणे सांगू शकतो की लवकरात लवकर रस्ता पूर्ण होणार. आणि यावर्षी जे चाकरमानी गावी जाणार त्याचे पहिल्यांदा बोटीत बसन जायत असं त्यांना वाटत होता, ते 100% गाडीत बसान गुळगुळीत रस्त्यावरनं जातले ह्याची आमका खात्री आहे. कारण एखादो माणूस जो जीव तोडून 18-20 वर्ष महिने म्हणजे दिवस तास 18-20 तास काम करता, एकही दिवस शांत बसणार नाही असं माका वाटतं की ह्या संपूर्ण इतिहासातलो पहिलो मुख्यमंत्री ज्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे साहब. आपने ऐसा भी कहा कि जल्दी विधायक जी मंत्री पद पे दिखना चाहते हो. देखो कैसा है, पाठक साहब है ना, वो हमारा जो रिलेशन है, कोकण का जो रिलेशन होता है ना, वो रिलेशन भाई भाई का रिलेशन है. तो छोटे भाई को तो ऐसा लगता ही है मेरा बड़ा भाई मंत्री होना ही चाहिए बाबा. और सब जितने भी कोकण वासी है वो सब लोगों की तरफ से प्रातिनिधिक मैंने बोला है. और मैं तो दिल से चाहता हूँ कि जल्दी से जल्दी लाल दिया मिले और वो गाड़ी में हमको बैठने को मिले. क्योंकि हमको मालूम है मंत्री खूप असतात, त्यांचा लवाजमा पण खूप असतो, पण सर्वसामान्य माणूस जेव्हा मंत्री होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझा माणूस मंत्री झाला. जसं आज आम्हाला वाटतं की हा मुख्यमंत्री आमचा आहे यार, आमचा जवळचा आहे, सर्वसामान्यांचा आहे. म्हणजे सहज उपलब्धी, कधी फोन करा, मुळात ॲक्सेस आहे, फोन घेतात, फोन नाही घेतलं तर परत फोन करतात. साहेबांना फोन केला
काय प्रॉब्लेम असेल, समजा नाही घेतला तर लगेच फोन येतो, साहेबांचा फोन नाही आला साहेबांच्या मित्रांचे फोन येतात, म्हणजे एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं सगळ्यांचा विचार करणारी अशी जी लोक असतात त्यांना लाल दिवा मिळाला तर आपल्याला आनंद होणारच. तो इनको मिलना ही चाहिए, ऐसा मैं तहे दिल से बोल रहा हूँ सर. ते दरवर्षी संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आदल्या दिवशी सेलिब्रिटीच्या माध्यमातून एक फोडली जाते. कृष्ण जन्माचा आज आता त्यांचा जन्म असल्यामुळे त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आता आयोजित केला, त्याच्यानंतर तो होणारच आहे. पण हे दरवर्षी आपण एक सेलिब्रिटी हंडी आदल्या दिवशी फोडली जाते, ती आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या याची सुरुवात दहीहंडीच्या माध्यमातून सर्व गोविंदाच्या माध्यमातून सुरुवात होईल. सर आज सेलिब्रिटीच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात आलेली आहे, मात्र उद्या मोठ्या सेलिब्रिटींची रेलचेल आपल्या संपूर्ण महोत्सवामध्ये असणार आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, दरवर्षीप्रमाणे या मंडळामध्ये आपले मित्र मराठीमध्ये असे हिंदीमध्ये असे सर्व सेलिब्रिटी येत असतात आणि भेट देत असतात. हे मित्रपरिवार आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळाचे आमचे सर्व मंत्री, खासदार, आमदार सर्वच या मंडळाला भेट देतात. ते भेट देतीलच. खास करून या संकल्प प्रतिष्ठानामध्ये आपलं सर्वांचं प्रेम असल्यामुळे सर्वच लोक जसे गोविंदा पथकं मुंबई ठाण्यामधून MMR मधून जशी येत असतात तसे आमचे सर्व पदाधिकारी किंवा जे आमचे मान्यवर आहेत ते दरवर्षी त्यांना निमंत्रण केलं जातं आणि मंडळाला एक शुभेच्छा देण्यासाठी ते भेटतात. लाडक्या बहिणीसाठी खास इकडे विशेष हंडी ठेवण्यात आलेली आहे, लक्ष या ठिकाणी लागलेलं खास करून. यंदा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब आणि मंत्रिमंडळाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर बरेच योजना केल्या, क्रांतिकारी पर्यायी बरेच योजना जाहीर केल्या, पण लाडकी बहीण योजना केल्या आणि सण साजरे होतात ते दहीहंडीपासून साजरे होतात आणि दहीहंडीमध्ये सर्वच लोक भाग घेतात. आता महिला पण दहीहंडी उत्साह जोरदार असतो आणि यंदा पण महिला साठी आपण खास करून लाडक्या बहिणीसाठी खास मानाची दहीहंडी आपण या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवलेली आहे आणि त्यांना त्या सर्व बहिणींचा म्हणजे महिलांचा मान सन्मान केला जाईल. मंडळाच्या वतीने एक खास आकर्षण म्हणून आपण तो सन्मान हंडी महिलांसाठी ठेवतो. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देखील या ठिकाणी, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात आता महायुतीचा म्हणजे नेत्यांचा विषय तो लाडक्या बहिणीबद्दलच आहे. सगळ्या कार्यक्रमात महाराष्ट्रात तुम्ही बघत असाल, म्हणून दहीहंडीची सुरुवात झालेली आहे. म्हणून आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही लाडक्या बहिणीसाठी खास सन्मान दहीहंडी ठेवली, त्याच्यासाठी लाडके भाऊ येणारच आहेत. तर आगामी वर्ष हे निवडणुकीचे आहे, काय वाटतं यावेळी महायुती आहे ते विजयाची हंडी फोडणार का आणि विरोधकांचे थर पाडणार का? 100% महायुती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार असतील, आमचे सर्व नेते या महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्याची हंडी फोडणार. ओके. मुळात हा मान मिळणं म्हणजे कलाकारासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि रवींद्रदादांनी हा मान मला मिळवून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मुळात रवींद्रदादा मुळातच कलाकारांसाठी इतके प्रेमळ आणि सतत भावूक असतात ना की कलाकार म्हटलं की त्यांचं एक वेगळं नातं आहे आणि संकल्प प्रतिष्ठान म्हटल्यानंतर स्वतः सेलिब्रिटी हंडी आहे, त्याची वेगळी सेलिब्रिटीची गरज नाही आहे. मला असं वाटतं हे प्रतिष्ठान असंच उंच उंच होत राहू दे आणि आमच्या रवींद्रदादांना खूप सगळ्याच गोष्टी त्यांना मिळू दे आणि महत्त्वाचं म्हणजे दीर्घायुष्य लागू दे, छान आयुष्य लागू दे ही मनापासून दत्तगुरूंची प्रार्थना. तो म्हणजे सर्व गोविंदांना आहे तो विमा यावेळी एक कलाकार म्हणून कसं बघता या खेळाकडे आणि सर्व गोविंदांना जो विमा आहे? मला असं वाटतं पहिल्यांदा या गोष्टीचा विचार सरकारकडून झाला त्याबद्दल त्याचे मनापासून आभार, कारण फक्त आतापर्यंत विचार होत होता, आता कृती झाली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नाही, गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे प्रामुख्यानं समतानगरमध्ये ही दहीहंडी पूर्वी मला वाटतं आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी उद्या दहीहंडी उत्सव आहे, परंतु एक दिवस अगोदर या ठिकाणी आमच्या स्नेहालय विद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला शुभारंभ या मुलांच्या हस्ते या ठिकाणी उत्सवाची सुरुवात आपण गेली कित्येक वर्ष करतोय आणि आज त्या विद्यार्थ्यांनी ही दहीहंडीचा मान या ठिकाणी हे केलेला आहे. मी त्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो आणि त्या संस्थेला सुद्धा धन्यवाद देतो की ठाण्यातली एक सर्वात जुनी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक चांगला त्यांना शिक्षण देण्याचं काम या विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्यांना धन्यवाद देतो. काय सांगाल सामाजिक बांधिलकी आपण मला वाटतं धर्मवीर
आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की या ठाणे जिल्ह्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते आमचे ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि तीच परंपरा जपण्याचं काम गेली 17 वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय। आणि तुम्हाला माहिती असेल नवरात्र उत्सव असेल, गणेशोत्सव असेल, त्यानंतर दहीहंडी उत्सव असेल। दहीहंडी उत्सव तर मला वाटतं दिघे साहेबांनी या उत्सवाला 7 समुद्रपार नेण्याचं काम त्यावेळेला त्यांनी केलं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। परंतु आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गोविंदाचा सहभाग म्हणजे जीवघेणी स्पर्धा नसून गोविंदाचा म्हणजे जरी तुम्ही 2 थर लावले 5 थराच्या वरती इथे कोणालाही हे नाही आणि सर्व डॉक्टरांची टीम आहे। त्यानंतर जे सेफ्टी किट्स आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत, रबर खाली जे आहे ते रबर मॅटिंग या ठिकाणी लावलेलं आहे। त्याचबरोबर वरचा जो छोटा गोविंदा असतो त्याला सुद्धा सेफ्टी बेल्ट या ठिकाणी आपण केलेलं आहे। अशा पद्धतीने सर्व काळजी घेऊन हा उत्सव या ठिकाणी आपण सहभागी होतोय। मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी सलामी देण्यासाठी सर्व गोविंदा पथक, महिला गोविंदा पथक आहे यावेळेला। तर आज तुम्ही बघितलं असेल अंध मुलांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी होणार आहे, महिलांचा गोविंदा पथकाचा येणार आहेत आणि महाराष्ट्रातून वेगवेगळे गोविंदा पथक या ठिकाणी सहभागी होण्यासाठी येणार आहेत। तर ठाण्यामध्ये काही ठिकाणी लाडकी बहिणीसाठी विशेष हंडी ठेवण्यात आलेली आहे, तसंच महायुती ही महाविकास हंडीत येणाऱ्या काळात हंडी ठेवणार आहे, कसं बघतात अनेक योजना आम्ही घेत आलो। मला वाटतं लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे इलेक्शनच्या तोंडावर आणि या लाडक्या बहिणींची आठवण आज संपूर्ण देशामध्ये बघितली असेल। या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात तुम्ही बघितलं असेल 1 लाखाच्या वरती आमच्या मुली बेपत्ता आहेत, महिला बेपत्ता आहेत। सर्व लाडके भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित दर्शवणार आहे। काय वाटतं ही संकल्पना कशा प्रकारे, कारण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आता ट्रेंडिंग विषय काय होतंय की आतापर्यंत ना संकल्पना की नवीन योजना फक्त येतात आणि विरळतात। ही योजना अंमलात आणली पण गेली आणि ती सुरू पण झाली, ते मी अनाऊन्स झाली आणि सुरू झाली। तर मला असं वाटतं याच्यापेक्षा आणखी वेगळं सांगायची काही गरज नाहीये। की आदरणीय सरनाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांचे सगळे मित्र हे एकत्र मिळून ह्या दहीहंडीची सुरुवात त्यांनी केली होती। त्या ठिकाणी संस्कृती जपायचं काम आणि आजही 2024 साली ह्याच पद्धतीनं संस्कृती जपायचं काम संस्कृती व प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। माझ्या वडिलांनी सुरू केलेलं या दहीहंडीला एक वेगळी उंची मिळालेली आहे। आज फक्त ठाणे किंवा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या संस्कृतीच्या हंडीला लोक ओळखत आहेत आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगितलं की एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी कृष्ण जन्म या ठिकाणी केला जातो आणि त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी म्हणजे आज रात्री 12 वाजता बरोबर कृष्ण जन्मचा कार्यक्रम आणि उद्याच्या दिवशी बरोबर दहीहंडीचा या ठिकाणी कार्यक्रम 12 तास चालू असणार आहे। प्रामुख्याने मी आपल्याला सांगायचं राहिलं तर असा विषय की एक संस्कृती जी आहे ही हिंदू संस्कृती एक महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आहे आणि त्यासाठी आज या ठिकाणी एक अत्यंत पॉझिटिव्ह पूजाच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो। उद्या कशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम असेल तिथे गोविंदा येथील काय इंटरेस्ट आहेत का काय? आतापर्यंत 380हून अधिक गोविंदांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आमचा अंदाज आहे की 450 ते 500 गोविंदा पथक हे दरवर्षी तेवढे येतच असतात। यंदाही तेवढेच गोविंदा पथक आमच्या या गोविंदा संस्कृतीच्या दहीहंडीला येणार आहेत आणि मी आपल्याला जसं सांगितलं की काही गेल्या आठवड्यातच मी प्रो गोविंदाचं आयोजन हे मुंबईच्या डोममध्ये केलं होतं। त्या ठिकाणी आपल्या या हिंदू संस्कृतीला एक खेळ म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याचं आयोजन केलं होतं आणि उद्याच्या दिवशी आमची ही हिंदू संस्कृती म्हणजेच आमची ही दही काला उत्सव ह्याचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामधील सर्व हिंदू सणांना जे पाठिंबा मिळत आहे त्या पाठिंब्यामुळेच त्या आशीर्वादामुळेच आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या सणांचा उत्सव या ठिकाणी साजरा करतो। उद्या कोण कोण सेलिब्रिटी येणार आहेत, मान्यवर कोण असतील? आमच्यासाठी संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये आमचा सेलिब्रिटी हा फक्त आणि फक्त आमचा गोविंद आहे
आणि आमच्या गोविंदांना या ठिकाणी आपण पहा, आम्ही कुठल्याही पद्धतीचा डान्स शो, सिंगिंग शो काही ठेवलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त 12 तास आमच्या गोविंदांसाठी आणि पूर्ण वेळ त्या ठिकाणी समोर असलेला जो मैदान आहे त्या मैदानावर गोविंदांना त्यांचे थर रचण्यासाठी आम्ही संधी देणार आहोत. आणि सेलिब्रिटी म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकच सेलिब्रिटी आहे आणि त्या सेलिब्रिटीचं नाव आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. महिलांसाठी कशा प्रकारे? महिलांसाठी खास आकर्षण हेच आहे की जितकं पारितोषिक आम्ही पुरुषांसाठी जाहीर केलेलं आहे तितकेच थर जर महिलांनी लावलं तर त्याचं डबल पारितोषिक हे आम्ही महिलांना देणार आहोत. आणि प्रामुख्याने एक अवेअरनेस की बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करून उद्याच्या दहीहंडीचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आम्ही सर्व महिलांना त्यांची सुरक्षा देण्यासाठी आणि एक वेगळा संदेश पोहोचवण्याचं काम आमच्या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या माध्यमातून देणार आहोत. मला वाटतं जर धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं. आज त्यांची तुम्ही बघितलं असेल पुण्यतिथी होती आणि त्यांना जाऊन आज 22 वर्ष झाले. परंतु प्रत्येकाच्या हृदयात ठाणेकरांच्या मनामध्ये दिघे साहेब आहेत आणि त्यांचे संस्कार घेऊन ही सर्व मंडळी आपण चालू आहे, म्हणजे त्यांच्या मार्गावरती चालू आहेत. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल आज ह्या संबंध महिलांना रक्षाबंधन असा सण आहे की आपण या महिलेचं रक्षण करण्यासाठी हा रक्षाबंधनाचा सण आहे आणि एक त्या बहिणीला मान देण्याचा. परंतु आज आमच्या बहिणी सुरक्षित आहेत का हा सुद्धा विचार सरकारने केला पाहिजे आणि त्यांचं कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडायला पाहिजे. परंतु ते कर्तव्य पार पडताना दिसत नाहीत. मग तो गुन्हेगार कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे न बघता तो गुन्हेगार आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. हे जर धोरण जर मला वाटतं केलं आणि पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप कमी केला या राजकारण्यांनी तर मला वाटतं या आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र पोलीस असेल, मुंबई पोलीस असेल किंवा या देशातले पोलीस असेल त्यांना त्यांचं काम करून द्यायचं. आज तुम्ही बघितले असेल गेले 2-3 महिन्यापासून या संबंध ट्रॅफिक जाम होते आणि आज सर्वसामान्य माणूस एवढा त्रस्त आहे. आणि तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गोष्टीमध्ये जर जनतेला रस्त्यावर येऊन उभं राहावं लागत असेल तर मला वाटतं हे सरकार काय कामाचं.